संजय गांधी निराधार योजनेबाबत अनेक महिलांनी अर्ज केले होते। दरमहा 1500 रुपये मिळणार या संदर्भात नायब तहसीलदार यांची विनोद इंगोले समाजसेवक यांनी भेट घेतली। मंजूर झालेल्या केसमध्ये लवकरात लवकर 1500 रुपये अर्थसहाय्य लवकरात लवकर मिळावे अशी मागणी केली। नायब तहसीलदार यांनी सांगितले लवकरच अर्थसहाय्य देण्यात येईल। तसेच बाल संगोपन योजनेअंतर्गत दरमहा 2250 रुपये वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळतात। असे अनेक प्रकरण महिला बाल कल्याण विभाग येथे देण्यात आले। याबाबत समाजसेवक विनोद इंगोले यांनी पाठपुरावा सुद्धा केला आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परित्यक्ता महिला स्त्रीसाठी जे योजना असते त्या योजनेमध्ये परित्यक्ता महिला आमच्या प्रभाग 22 मधील ज्या आमच्या संपर्कात आल्या आणि ज्यांनी या लाभाकरता अर्ज केला तर त्या प्रत्येक महिलांकरता आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून केस सबमिट केली आणि केस सबमिट केल्यानंतर त्यांची केस पूर्णपणे मंजूर झाली आणि त्यांना 1500 रुपये अनुदान असं मिळालं। अशा पद्धतीचं त्यांना पत्र सुद्धा मिळालं। आणि याच्यामध्ये एक योजना पुन्हा होती की परित्यक्ता महिला जर राहिली आणि तिचे मुलं 18 वर्षाच्या आत राहिले तर त्याला महिला बाल संगोपन योजना आहे, त्याच्यातून प्रत्येक महिलेला 2250 रुपये असे त्या मुलांना 18 वर्षापर्यंत मिळतात। त्यासुद्धा अनेक लहान मुलांना आम्ही त्या योजनेचा लाभ मिळवून दिला। अशा प्रकारचं सामाजिक कार्य आम्ही करत असतो आणि जे कोणी गरजू येतात त्यांना अशा पद्धतीची मदत करत असतो। या संदर्भात आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार जे आहे संजय गांधी निराधार योजनेची यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना जे प्रकरण मंजूर झालेले होते त्यांचे कागदपत्र त्यांना दिले आणि सविस्तर माहिती सांगितली की यांचं अनुदान लवकरात लवकर जे 1500 रुपये मिळतात ते सुरू झालं पाहिजे। याकरता त्यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि ही योजना लवकरात लवकर अनुदान त्यांना मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले।